ज्ञान घेऊ ज्ञान देऊ ज्ञान घेऊ ज्ञान देऊ मानवाच्या उन्नतीला आम्ही सारे साथ देऊ ज्ञान घेऊ ज्ञान देऊ. नमस्कार. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर एम पाटील साहेब यांना मी पारितोषिक वितरण करण्यासाठी निमंत्रित करत आहे. कुमारी प्रेक्षाराणी शिंदे, कुमारी विद्या पाटील, निकिता पाटील, पृथ्वीराज पाटील, शुभम कवले. यानंतर एक विशेष सत्कार या ठिकाणी आता संपन्न होत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड, विज्ञान प्रदर्शनासाठी निवड, स्कॉलरशिप व इतर बौद्धिक स्पर्धांमध्ये सहभाग घेणारी या शाळेची विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी कदम हिचा क्रीडा संघ चॅम्पियनशिप घेऊन विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या प्रशालेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी या प्रशालेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रो, आपली प्रशाला ही खरं तर आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचं काम अगदी जबाबदारीनं पार पाडत आहे. मला विशेष उल्लेख करायचा आहे तो तेजस्विनीचा. खरं तर स्कॉलरशिप परीक्षा असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, रांगोळी स्पर्धा असेल किंवा आता नुकत्याच पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये विविध क्रीडा प्रकारामध्ये तिनं मिळवलेलं यश हे निश्चितच अगदी प्रशंसनीय अशा प्रकारचं आहे. मी या तेजस्विनीचं मनापासून अभिनंदन करतो आणि तिच्या भावी वाटचालीस मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. पाटील सर, तुमच्या तेजस्विनीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खरं तर विविध बौद्धिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये ती खरं तर आघाडीवर आहे. म्हणजे एक हस्तपैलू विद्यार्थिनी म्हणून म्हणजे तिचं कौतुकच करावं लागेल. खरं तर सर या तेजस्विनीची खूप मोठी स्टोरी आहे. या बोलवलं मग जाधव सर आणि कामत सर यांना जरा बोलवून घ्या. ओके या या बसा सर. सर तुम्ही आणि कामत सर कुठे आहे? सर आले या वेलकम. सर तुमच्या दोघांच्या वर्गाच्या फायली पाहिल्या, वही पाहिली तर गैरहजर विद्यार्थ्यांचं प्रमाण तुमच्या वर्गात जास्त आहे. याची कारणं काय आहेत सर? सर माझ्या वर्गातील 4 विद्यार्थी गैरहजर आहेत. त्यातल्या 2 विद्यार्थ्यांनी माझ्याकडून परवानगी घेतलेली आहे आणि 2 विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून विचारल्यानंतर ते विद्यार्थी पालकांच्या सोबत परगावी गेलेले आहेत. ओके ओके. आणि काय म्हणतो तुमच्या वर्गाचं? सर आमच्यावर 3 विद्यार्थी गैरहजर आहेत. 2 विद्यार्थी पूर्णपणे घेऊन राहिलेले आहेत आणि 1 विद्यार्थी सतत गैरहजर असते. कोणती? नकोशी कदम. ती का गैरहजर असते सांगत त्यांना? मुली सांगतात की ती घरीच असते. मुलींना बोलायला पाठवून दिलं तर ती येतो सला म्हणते पण येत नाही शाळेला आणि नोटीसही पाठवून दिलेली आहे तिच्या. अहो सर तो नोटीस पाठवून म्हणजे आपलं काम झालं नाही. त्याच्यासाठी हुशार मुलगी किती ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे असणार मुलगी जर शाळाबाई होत असेल तर आपल्यासाठी घोषणा गोष्ट नाही. सर आजच्या तुम्ही तिच्या घरी जा, तिच्या पालकांची भेट घ्या, तिच्या गैरहजेरीची कारणं शोधा. ठीक आहे सर, आज मी ते जाऊन पालकांची भेट घेते. ठीक आहे ओके. तर मुलांना आज शाळेपेक्षा बाह्याकर्षण जागा आहे. मुलांच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे उपक्रम आपले घेतले पाहिजे. या सर्वांचा परिणाम मुलांच्या उपस्थितीवरती होईल. मूल शाळेत इथे टिकेल. हा उपस्थितीवरून आठवलं आपण त्या नकोशीच्या घरी जाणार होता. सर भयानक अनुभव होता तो. विकासराव, मी कामत सर आपल्याला भेटायला आलोय. हे माहिती आहे मला. बोला काय काम आहे? मी आलो होतो म्हणजे आपली मुलगी नकोशी किती दिवस झाले शाळेला आली नाही आणि हे काय बरोबर नाही. म्हणजे तुमचं बरोबर आहे. कारण नकोशी काही शाळेला येणार नाही. इथं आमच्या पोटाची खळगी भरताना तोंडाला फेस येतो या आणि तुम्ही म्हणताय शिक्षण चालू ठेवा. हे काय जमणार नाही.
एवढं वरीच थांबणार आणि नकोशीचं पुढच्या वर्षी लगीन लावून देणार. मग माझी जबाबदारी संपली. अहो भिकाजीराव, लग्नाचं म्हणताय? अहो कदम, तुम्ही चूक करताय. आज प्राथमिक शिक्षण सक्तीच आणि मोफत झालेलं आहे आणि आज मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे. गुरुजी, तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका. अहो पण कामत सर तुम्ही? होय, मी मुख्याध्यापक पाटील सरांनी मला पाठवून दिलंय तुला शाळेत घेऊन यायला. सर तू शाळेला. हे गुरुजी, तुम्हाला एकदा सांगितलं ना, नकोशी शाळेला येणार नाही म्हणजे नाही. अहो, पण तुम्ही नोटीस पाठवा, नाहीतर काय करायचं ते करा. अहो, ऐकून पण तर घ्या. नकोशी शाळेला येणार नाही. मालकीनबाई दिवसभर दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, या दिवसभर दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातोय, तिला बी बरोबर घेऊन जातोय आणि ह्या बारक्याची जबाबदारी अहो, तिच्यावरच ऐकून तर घ्या. असते. मी काय म्हणताय? ती शाळेला येणार नाही म्हणजे नाही. अहो, ऐकून तरी घ्या. नाही येणार शाळेला. हे गुरुजी, तुमच्या शिक्षणाचा कायदा गेला चुलीत. माझं काय त्यानं पोटाचे खळगे बनणार आहेत काय? ती माझी पोर आहे, ती शाळेला येईल नाही तर नाही. इथून पुढे तिला कुठलीही नोटीस पाठवायची नाही, तिला कोणाला बोलवायला पाठवायचं नाही. आणि जर कोण तिला बोलवायला आलं तर एकाएकाला हे घेणं. ठीक आहे बाबा, पाठव नाहीतर नाही पाठव, शेवटी तुझी मर्जी. मी तर त्या ठिकाणी परत जाऊ शकणार नाही सर. तिची घरची गरिबी, पालकांची उदासीनता आणि तिच्यावर लहान भावाला सांभाळण्याची जबाबदारी असल्यामुळे सर कदाचित ती शाळेला येऊ शकत नाही सर. बरोबर आहे. बरोबर आहे, सर. बरोबर आहे. आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये तिच्याच उपकरणांची निवड झाली होती. गेल्या वर्षी तर ती मुलगी गुणचोटी या खेळामध्ये राज्य स्तरापर्यंत गेली होती. यंदा ती शिष्यवृत्ती परीक्षेलाही बसणार आहे. बरोबर आहे तुम्हा सर्वांचं, पण एवढी चांगली आणि हुशार मुलगी शाळेत येण्यासाठी काय मार्ग काढूया? यातून तर मला मार्गच दिसत नाही. आपण तिला दत्तक घेतली तर? दत्तक? दत्तक म्हणजे काय सर? दत्तक म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या दत्तक मला म्हणायचंय सर. याच्यासाठी आम्ही जर कॉन्ट्रीब्युशन काढली तर? कॉन्ट्रीब्युशन कसं शक्य आहे? सर तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही सर, नाही सर, कॉन्ट्रीब्युशनचा विषय हा तितकासा मला काही योग्य वाटत नाही. सर, आपण तर म्हणालात की तिची वडिलांची आपण मानसिकता बदलायला हवी, तिला आर्थिक सहकार्य करायला हवं. की आपल्या शाळेमध्ये आपण 87 उपक्रम राबवतो आणि त्या 87 उपक्रमामध्ये पण बेटी बचाव बेटी पढाव हा सुद्धा उपक्रम राबवतो आपल्या शाळेमध्ये. आणि आपल्या शाळेमधली एक बेटी, आपली एक विद्यार्थिनी जर शिक्षणापासून अशी वंचित राहत असेल आर्थिक अडचणीमुळे, तर हे योग्य नाही वाटत सर मला. बरोबर आहे मॅडम. सर मॅडम म्हणतात त्या पद्धतीनं आपण शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या मुलीला आधार देऊया आणि शाळेत आणूया. सर्वांना आपण आधार देऊ शकत नाही किंवा सर्वांचं आपण असं करू शकत नाही, पण एक प्रायोगिक तत्वावर एक चांगली केस म्हणून आपण या मुलीच्या बाबतीत जरा सहानुभूतीपूर्वक विचार करूया आणि तिला आपण शाळेत घेऊया. तर प्लीज आपण सगळ्यांनीच मला वाटतंय सरांच्या मताला आपण हे करूया आणि आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करूया. सर म्हणते त्या पद्धतीनं आमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या ठिकाणी असायच्या, परंतु मॅडमने म्हटल्या पद्धतीनं नकुशीला आपण मदत करायला हवी आणि आमच्या समस्यापेक्षा नकुशीची समस्या गंभीर वाटते. सर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने तिला मदत करून या शिक्षणाच्या प्रवाहात आणूया सर. बरोबर आहे सर, चालेल सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. अहो तुम्ही कशाला आला इथं पण? आलोय इथं पण. मॅच आलो असतो की तिथं पण. आता आमची ही सर अशी परिस्थिती, बरं. आमच्या पोटांची खळगी कशी भरणार आम्ही? कसं मी नकोशीला पाठवून देणार शाळेला? हा, कामच सर आता इथं कायद्याची भाषा बोलायला लागल्या, मी जरा बोललो त्यासनी. पण मी त्याच बद्दल आलोय, कारण ही मुलगी बरेच दिवस शाळा आलेली नाही, शाळेत सातत्यानं गैरहजर असते, त्यामुळे मी तुला भेटायला आलोय. ही मुलगी आहे, ही मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारी मुलगी आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, स्पर्धा परीक्षा असेल, या सगळ्यामध्ये ती चांगली तयारी करते. एक चांगली आणि गुणी मुलगी आहे आणि अशी मुलगी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर जाते, म्हणून मी आज खास करून तुला भेटायला. आर्थिक अडचण हा तुझा खरा प्रॉब्लेम आहे का? होय सर, हीच खरी अडचण आहे. ठीक आहे, जर ही तुझी अडचण किंवा ही तुझी समस्या जर आम्ही सोडवली तर तू तिला शाळेत लावून द्यायला तयार आहेस? नाही, आर्थिक अडचणीचं बरं होईल, पण त्या बाळाला कोण घेणार? बाळाला सांभाळण्यासाठी तिच्या आई आहेत नकुशाच्या किंवा तुमच्या आई सांभाळतील, पण तुम्ही नकुशाचं शिक्षण तेवढं बंद करू नका, तिला शाळेत रोज पाठवत जा. बरोबर आहे. भिकाजी, तुझं आयुष्य असंच गेलं दुसऱ्याच्या शेतावरती राहिलं. तुला वाटतं का मुलांचं हे आयुष्य असंच जावं? का तिचं आयुष्य करपायला लागलायस? त्या मुलीला शाळेत पाठवू, बाकीचे सगळं आम्ही आमचे शिक्षक बघून घेऊ. भिकाजी, हे तुझ्या मुलीने लिहिलेलं पत्र आहे बघ. ह्या पत्रामध्ये तुझ्या मुलगीनं कलेक्टर व्हायची इच्छा आहे असं लिहिलेलं आहे. ही स्वप्न काय आहेत बघ, आणि तिची स्वप्न पूर्ण करण्याऐवजी तू तुला घरात ठेवलेस
हे काय बरोबर नाही. आता प्रश्न तुमच्या बाळाचा आहे. आता मॅडमने तुम्हाला बाळाच्या प्रश्नाबद्दल सांगितले. बाळाची काही व्यवस्था लावा, पण तिला शाळेत पाठवा. तुम्ही म्हणताय ते सगळं सर बरोबर आहे, पण माझी ही अशी परिस्थिती. भिकाजी, आता तू तिच्या खर्चाची चिंता करू नकोस, ते आम्ही पाहतो. फक्त तिला शाळेत पाठवू. आता खर्चाचा प्रश्न मिटलेला आहे तुझा. उद्यापासून तिला शाळेला पाठवा. नियमितपणे ती शाळेला येऊ दे. शिकून तुमचं नाव मोठं करेल ती. हां, उद्यापासून शाळेला ये नको शिक. उद्या तिला आम्ही वह्या पुस्तकं शाळेचं सगळं साहित्य तिला आम्ही देऊ उद्या. सर तुम्ही एवढं सांगताय तर उद्यापासून आम्ही नकोशीला शाळेला पाठवू. ठीक आहे, ठीक आहे, लहान बाळाचं म्हणाल तर ते आता आमचं आम्ही पाहतो. तुमचं लय उपकार होतील सर. ठीक आहे, ठीक आहे. उपकाराची भाषा काही बोलू नका. आम्ही आमचं कर्तव्य करतोय. फक्त तुम्ही तुमचं कर्तव्य करा. उद्यापासून तिला शाळेत नियमित पाठवा. हो हे बाळ उद्या नकुशा, तू शाळेत आलीस त्याबद्दल पुन्हा तुझं अभिनंदन. एक नवीन संधी तुला या निमित्तानं मिळते. तुझ्या पालकांशी चर्चा केल्याप्रमाणे आम्ही तुला सगळं साहित्य देणार आहोत. इतर साहित्यासाठी तू मॅडमची भेट घे. आणि हे तुझं शैक्षणिक साहित्य आहे सर, तिला शैक्षणिक साहित्य द्या. ही बा चांगला अभ्यास कर. मामा, आज कुणाचा वाढदिवस आहे? ही कसली तयारी करताय तुम्ही? आणि ही तेजस्विनी कोण आहे? मलाही काही माहिती नाही. तुमचे वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापक सर येऊन तुम्हाला सांगतील. ओके, सिट डाऊन. सर, ही तेजस्विनी नेमकी कोण? नमस्कार मुलांनो, आज आम्हाला एका विशेष कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्र जमलोय. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये उत्सुकता आहे. आजच्याच दिवशी जन्मलेली, आपल्या बरोबर गेली 7-8 वर्ष जिनं शिक्षण घेतलं, अगदी आईवडिलांच्या नकारात्मक मानसिकतेतून सुद्धा जी मुलगी आज आपल्या शाळेमध्ये येते, तिचा काही दोष नसताना तिला नकोशी म्हटले जाते, तर तिचं नाव आज आपण बदलून तेजस्विनी ठेवतोय. आपल्या मैत्रिणीसोबत येऊन ती एकदा मला म्हणाली होती, मे आय कम इन सर? यस, कम इन. बोल बा. सर, जेव्हा मला कोणी नकुशी म्हणून हाक मारतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. कारण माझ्या वडिलांना मी मुलगा म्हणून जन्माला यायला हवं होतं, पण मी मुलगी म्हणून जन्माला आले. म्हणून मी नावडती, म्हणून माझे नाव नकुशी ठेवण्यात आले. नकुशी म्हणजे नको असणारी ना, त्यात माझा काय दोष? काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात, पण ज्या गोष्टी हातामध्ये असतात त्या निष्ठेने करायच्या असतात. बाळ, पाहूया तुला यामध्ये काय मदत करता येते ते. आमच्या पद्धतीने आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. ओके सर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपण नकुशाचे जे तेजस्विनी नाव बदललेलं आहे त्याचं हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र. बाळ, हे घे. आजपासून तुझं नाव बदललेली सरकारी कागदपत्र. आजच्या खास दिवसाचा आनंद विवरित करण्यासाठी आपण तिच्या हस्ते केक कापूया आणि आजपासून तिला आपण तेजस्विनी या नावाने बोलूया. चल हे बा, केक कापू. सर, खूप खूप धन्यवाद. ओके.
नमस्कार, TSTS न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षांचे निकाल आज जाहीर. महाराष्ट्रातील 11 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. कोल्हापुरातील तेजस्विनी कदम हिने फार कमी वयात म्हणजेच वयाच्या 21व्या वर्षी IAS होऊन कलेक्टर होण्याचा पटकावला बहुमान. अशाच इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा TSTS न्यूज चॅनल. गुरुजी आले हो का? अरे भिकाजीराव, कलेक्टर साहेब, या 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 या. अभिनंदन बाळ, खूप चांगलं यश मिळवलंस. ओके. गुरुजी हे पेढ्या घ्या. पेढ्या पोरी कलेक्टर झाली. 7 पिढ्यांचं नाव काढलं पोरीनं. सर हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. नाही बाळ, हे तुझं यश आहे. शिक्षकांनी तुझ्या पंखास बळ दिलं, पण कष्ट मात्र तूच केलीस. तुझ्या आई वडिलांचा पाठिंबा आणि शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळे तुला यश मिळालं. पण तुम्हीच तर गुरुजी तिला रस्ता दाखवला म्हणून तेजस्विनी कलेक्टर झाली. भिकाजीराव, कुसुमाग्रज म्हणतात, जन्मसिद्ध काय साऱ्याच कायाला फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशात कोरण्याचा. मुलगा काय मुलगी काय, दोघांना आधार देण्याची गरज आहे. तुमच्या मुलीला तुम्ही आधार दिला म्हणून एक नकुशा आज तेजस्वी होऊन कलेक्टर झाली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून अशा असंख्य नकुशा तेजस्वी बनण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना आधार देण्याची गरज आहे. तुमच्यासारखंच समजासनी गुरुजी मिळत. गुरुजी येऊ का सर? या भिकाजीराव, या. नमस्कार. बेस्ट लक बाळ, चांगली कारकीर्द कर. बळ द्या प्रकाशण्या पंत्यांना. तेजस्विनी बनण्याच्या प्रवासासाठी अर्थात बेटी बचाव बेटी पढाव. मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, त्यांना शिक्षण, संरक्षण, सन्मान आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून द्या. धन्यवाद.